नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना माहीत तर आहे आपण अष्टमीला काय करतो तर आपल्या घरामध्ये काय करतो, कन्यापूजन करतो। त्याचप्रमाणे आजही मला कन्यापूजन करायचं होतं, त्यामुळे दुकानातून जरा थोडंसं लवकरच आले होते। कारण स्वयंपाक आपल्याला थोडासा वेगळा बनवायचा असतो आणि थोडासा जास्त प्रमाणात बनवायचा असतो, कारण आपण बाहेरच्या कमीत कमी 7 ते 8 मुली बोलवतो, म्हणजे 9 मुली किंवा 7 मुली आपण घालू शकतो। त्याचप्रमाणे मी ठरवलं होतं की आपण 7 तरी मुली घालूया जेवायला, त्यामुळं स्वयंपाकही करायचा। त्यामुळं म्हटलं की अगोदर काय करूया आपण पूजेची तयारी करून घेऊया। पूजा झाली की मग परत बाकीची सगळी कामं करायला कितीही उशीर झाला तरी आपल्याला काही वाटत नाही। आणि माझा असा नियम आहे की मी कुठलीही पूजा करत असताना ती 12च्या पुढे जाऊ देत नाही, 12च्या आतमध्येच पूजा करून घेते। त्यामुळे म्हटलं की एकदा पूजा करून घेतली किंवा देवीला माळ वगैरे घालून घेतली की आपली बाकीची कामं करायला आपण निश्चिंत, नाहीतर आपलं सारखं डोक्यामध्ये राहून जातं की माझी पूजा करायची राहिली, पूजा करायची राहिली। त्यामुळे ते केले की एकदा निवांत, म्हणजे हे आपलं काम नाही, परंतु कसं असतं पूजा करत असताना मन शांत पाहिजे, आणि मन शांत असेल तर आपलं ती पूजा करत असताना मन लागतं आणि आपल्याला जो काही आपल्या मनामध्ये भाव आहे तो देवापर्यंत पोहोचतो। त्यामुळं ते शांत मनानेच करायचं, त्याच्यामध्ये कुठलीही गडबड करायची नाही, काम म्हणून तर देवपूजा कधीच करायची नाही। त्यामुळं मन शांत ठेवून देवीची यथोचित पूजा केली, त्यानंतर प्रार्थना केली आणि त्यानंतर कन्यापूजनासाठी जो स्वयंपाक करायचा तो आधी देवाला नैवेद्य दाखवला, देवीला नैवेद्य दाखवला, तिला घास भरवला आणि त्यानंतर मी माझ्या 2 मुली आहेत त्यांची पूजा केली आणि त्यानंतर स्वतःही जेवण करायला बसले। असा हा माझा कन्यापूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला।